जातो येतो लगेच तो आत गेला गोळ्या औषध घ्यायला लागला. हनुमंतरायने विचारलं हनुमंत काय चतुरात शिरोमणी चतुरात शिरोमणी खाली घुसले घरात सगळं त्याला इकडे घेऊन आले घरात सगळं. मग काय वैद्य म्हणाले वैद्य नाडी चेक केली वाचण्याची शक्यता पण सूर्य उगायचा संजीवनी कुठे आणावं लागेल. त्यांनी विचारलं परत श्रीरामाने विचारलं काय इतका लाईन जाईल कोण तू पर्वत ती संजीवनी बुटी आणीन कोण. परत हनुमंतराय मी जातो ना प्रभू मी कशासाठी आहे मी तर तुमच्या कामासाठी आहे ना. जय श्रीराम म्हणत परत हनुमंतराय उडाले उडत उडत त्या संजीवनी पर्वतापाशी गेले. हनुमंतराय त्यांना समजा कोण होतं ते पर्वत होता. त्या पर्वतापाशी ना म्हणजे वैद्याने असं सांगितलं होतं जी बुटी जास्त रात्रीची चमकत ती घेऊन ये. पण हनुमंतराय सगळं डोंगरच चमकतोय काय आणू याच्यातून. ही जर चुकीची गोटी गेली तर तिकडं स्वामीचं काम पूर्ण नाही होणार काय करायचं. परत ते काय अहो तुम्हाला सांगतो हनुमंत महाबळी होते. हरी हनुमंत महाबळी झाली रावणाची झाली काय बळवंत असते विचार करा त्याच्या इलाक्यात जाऊन त्याची दाढी जाणं सोपं आहे का. जा बरं तुम्ही वाघाच्या याच्यातून आणा त्याची मी शोधतो वाघ तसं नाही ते बळी होते महाबळी होते त्यांनी डायरेक्ट डोंगर उचलून इकडे आणला. स्वामीचे काम असेल ना तर जीव सुद्धा हजेराव त्यांनी आपल्या अंतःकरणात देव साठवून घेतला होता. देव साठवून घेतला होता. तुम्हाला देव कसं साठवलं हो अंतःकरणात काय झालं कि भयंकर मार में विभीषण ने ताना मारा हे बजरंगी तेरे भी दिल में राम है. बजरंगी हाँ मेरे भी दिल में राम है और तुम्हारे भी दिल में राम है. तुम्हारे दिखाओ. हनुमंतरायने छाती धरली आणि सीना फाड़ के बोले जय श्री राम.
स्वामीचे जे काम असते त्याच्यातच त्याने देवाची भक्ती मानली. फक्त श्रीराम प्रभूंच्या तोंडातून शब्द पडायची वेळ आणि लगेच इकडे श्री हनुमंतराय तयार असतात. हे याला म्हणतात स्वामीचे काम करणे, स्वामीची सेवा करणे. स्वामी काय कसं आहे आता महाद्वारातून स्वामी म्हणायचं तर ते मग ते स्वामीची जी सेवा असते ती आपण त्याच्यातच आपण विष्णूची महापूजा मानली पाहिजे. तीच विष्णूची खरी भक्ती आहे. स्वामीचे काम करणे म्हणजेच खरी गुरु विष्णूची भक्ती. काय म्हणले आत्ताच मी कशी बोललो, तुम्ही बोललो तर कीर्तन पार पडत नाही तर तुम्ही बोलले पार पडत. अजून बोलू राहिलो तुम्ही बोलतीच नाही. स्वामीच्या सेवेत काय विष्णूची भक्ती. नुसती स्वामीच्या कामातच गुरुची भक्ती नाही, स्वामीच्या सेवेतच गुरुची भक्ती. स्वामीच्या सेवेतच नुसती देवभक्ती नाही तर गुरुची जी भक्ती असते, गुरुची जी सेवा असते त्याच्यात सुद्धा गुरु देव प्राप्त होण्याची. कसं आहे तुम्हाला सांगतो, गुरुची जी भक्ती करतो गुरु जर आपण जीवनात गुरु जर ठेवला तर आपण पाहतो की गुरु विना कोणी वाट दाखवत नाही. हो नवनाथ महाराजांनी सहज मला एक प्रमाण सांगितलं होतं. त्या दिवशी भाषण होतं माझं. त्या भाषणामध्ये नवनाथ महाराजांनी सांगितलं की अरे गुरु विना कोण होता है बात बडा बिकट आहे यमा घाट. अरे हा यमा घाटीत का बिकट आहे, गुरु शिवाय दुसरं वाटच दाखवू शकत नाही. दिसतंय का तुला कोण दाखवेल का गुरु शिवाय नाही. गुरु हाच देव आहे हे जरी मानलं ना तरी ईश्वराची पूजा आहे, हीच विष्णूची महापूजा आहे. गुरुला आपण जर देव मानलं तर हीच विष्णूची महापूजा आहे, दुसरी कोणती पूजा. नुसते कबीरदास महाराजांनी नामदेव राय सुद्धा म्हणतात गुरु विना कोण. नामदेव राय काय म्हणतात की नामा म्हणे शोधून पाही, गुरु वाचून दैवत नाही. गुरु शिवाय दुसरं दैवत म्हणता येणार नाही. हे गुरुचं स्थान असतं. गुरुस्थान हे खूप महत्वाचे. आपल्याला जर जीवनात गुरुस्थान असेल तरच जीवनाचा टप्पा आपण चढू शकतो, तरच जीवनाचं यश आपण प्राप्त करू शकतो. हे खरं आपला टप्पा आहे. तसं बेसिक पाया कोण पक्का करतो गुरु. पण आपण जाऊ मी मला म्हणजे बोलू राहिलो की गुरुची भक्ती करा, गुरुची भक्ती करा. पण आपल्या जीवनातले गुरु कोण हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. जन्मतात जे आपल्याला बोलणं शिकवतं ती म्हणजे आपली आई असते, ती आपली बहीण. जे आपल्याला चालायला शिकवते, जीवनात जगायला शिकवते ती व्यक्तिमत्व म्हणजे बाप, आपल्याला आपला दुसरा गुरु. जे आपल्याला अ आई क काकी की वाचायला शिकवतात ते आपले तिसरे गुरु. जे आपल्याला धर्म शिकवतात ते आपले चौथे गुरु. धर्म शिकवणारे, आपला धर्म काय, आपण कोणत्या संप्रदायात हे शिकवणारे आपले चौथे गुरु असतात. जेव्हा आपण आपल्या हृदयात गुरुस्थान समजून घेऊ तेव्हाच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. जाऊ दे, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. इकडं आपले गुरुवर्य उभे आणि इकडं देव उभा आहे, तुम्ही कोणाला श्रेष्ठ माना? तर ते तुम्हाला सांगतो की गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा हा तुमचा प्रश्न बघा. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. मज वाटते सद्गुरु थोर आहे, सद्गुरूंच्या चरणी रघुराज आहे. सद्गुरूंच्या चरणी रघुराज आहे. पण मी सांगतो यश 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 म्हणजे नेमकं काय हेच तुम्हाला कळत नसेल तर मी मग सांगून काय उपयोग. यश म्हणजे नेमकं काय. तुम्ही अनेक पैसा कमवला, फार पैसा कमवला म्हणून तुम्हाला यशस्वी म्हणता येणार नाही. तुमच्याकडे अनेक पैसे येतात तुमच्याकडे म्हणून तुम्हाला यशस्वी म्हणणार नाही. ती यशाची पावती फक्त. यश म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळणं फार महत्वाचे. आजकाल लहान मुलं सुद्धा म्हणतात पठ्याने पहिलेत एक नंबर काढतो. यश संपत
पहिलीत का दहावीत काढून पहिली कोणी कोणी पहिलीत एक नंबर काढला हात वर करा. आणि आता दहावीच्या मुलं कोणी दहावीत एक नंबर काढला. तर हेच यश म्हणजे नेमकं काय. ते म्हणतात यश प्राप्त केलं पण यश म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. तुमच्या मनात काही ध्येय असतात, उद्दिष्ट असतात, आपल्या मनात काहीतरी ध्येय असतात. त्या ध्येयांना आणि उद्दिष्टांना आपल्या यशापर्यंत नेणे, त्या पातळी गाठणे म्हणजे यश आहे. तुम्ही ती सर्वोच्च यशाची पातळी गाठली पण त्यासाठी तुम्हाला सतत अभ्यास करावा लागतो. कारण एक तरी पुढे जाणार असतो, तुम्हाला सतत अभ्यास करावा लागतो. एकाहून एक तर सतत अभ्यास जेव्हा आपण करू तेव्हा आपण ती पातळी आपण टिकून ठेवू शकतो. ती स्वकष्टाने मिळवलेली पातळी असते ती आपण टिकून ठेवू शकतो. कारण आपल्याला अभ्यासाची गरज आहे. अभ्यास करताना जर एखादी चूक झाली तर काही गैर नाही, किंवा फरक पडत नाही. पण ती चूक पुन्हा पुन्हा होणे मात्र आपल्या प्रगतीला घेऊन हे फार महत्वाचं. ती चूक आपण डबल पुन्हा करतो. एकदा झाले ना मनात निष्ठा करून घ्या, ही चूक पुन्हा माझ्याकडून होणार नाही. हे जेव्हा आपण ठामपणे आपल्या मनात निश्चय करून घेऊ की आपण आपल्या मनात निश्चय केल्यानंतर जेव्हा आपल्याला निश्चय करतो तो निश्चय आपल्या मनात करून घ्या. का बरं? ही चूक पुन्हा माझ्याकडून झाली नाही पाहिजे. याला म्हणतात यश. जसा विचार तसा दृष्टी, जसा आपण विचार करतो तशीच आपली दृष्टी पडत असते. ही यशाची खरी व्याख्या आहे. विठ्ठल विषयच नाही होय उन्हाळ्याचा. तर हे उन्हाळा इतका कडक झालाय आजकाल पाहतो आपण. तर आपण हे विषयाला म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे की हा उन्हाळा इतका कडक आहे कशामुळं? पर्यावरणामुळे. आपण पर्यावरण वाचवलं पाहिजे. हे पर्यावरण आपण का बरं वाचवलं पाहिजे? कारण हे तुम्ही प्रत्येकजण शिकला, मला काय सांगायची गरज नाही. तर ही जी आपण गुरुभक्ती करतो, ही गुरुभक्ती आपण जर निष्ठावान केली, गुरुनिष्ठा आपण गुरुबद्दल ठेवली तर आपण लवकरात लवकर विद्या प्राप्त करू शकतो. आपण गुरुला नेहमी आपण गुरुची सेवा केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची होई म्हणून जाण देणे गुरु भजी दे देणे कृतकार्य होई जे जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. उदाहरण सहज दिलं तुम्हाला की गुरुची भक्ती केल्यानंतर आपली विद्या कशी फुलते, तशी जर आपण झाडाला पाणी घातलं त्या झाडाची पालवी सुद्धा कशी फुलते तुम्ही पाहू शकता. तसं आहे जर आपण गुरुची सेवा केली तर गुरुची सेवा केल्यानंतर आपल्याला जी विद्या प्राप्त होते ती विद्या आपली कधी कधी खोलू शकते. म्हणजे आपली फुलांनी लहरू शकते. यशाच्या पथकावर आपण सहजपणे जाऊ शकतो. गुरुची आपण सेवा केल्यानंतर आपण यशाच्या पथकावर सहज जाऊ शकतो. सहज ही गुरुची निष्ठा आहे. गुरुनिष्ठा कोणी केली? गुरुनिष्ठा तर ती म्हणजे एकलव्यासाठी गुरुनिष्ठा होती. ती गुरुनिष्ठा आजकाल जगात पाहायला होती. तशी गुरुनिष्ठा अजून कोणी अनेक जणांनी तुम्हाला सांगतो जी गुरुनिष्ठा असते ती फार अद्भुत आणि टिकून ठेवावी लागते. कारण कसं आहे काही लोक म्हणतात आम्ही इतकी गुरुची सेवा करू, इतकी गुरुची सेवा करू, पण ते 1 दिवसापुरती, 2 दिवसापुरती, नाहीतर 3 दिवस, नाहीतर 4-5 महिनाभर. ती गुरुनिष्ठा आयुष्यभर टिकवते. ही फार मोठी आजकालच्या युगात शोकांतिक आहे की गुरुनिष्ठा आपण ठेवत नाही. गुरुचे उपकार आपण कधी
मनात ठेवत नाही. आपल्या गुरुबद्दल जेव्हा कृतज्ञ स्वभाव आपला निर्माण होईल ना, कृतज्ञ गुरुबद्दल जेव्हा आपण कृतज्ञ राहायला शिकू ना, त्यावेळेस आपण यशाच्या पथावर जाऊ शकतो. गुरुबद्दल कृतज्ञ राहा. हीच ह्या कीर्तनातून दुसरं काही घेता नाही आलं ना, नका नको. कृतज्ञ, गुरुबद्दल कृतज्ञ हे नक्की लक्षात ठेवा. तुम्ही मला कृतज्ञ म्हणजे काय तो तुम्हाला एका उदाहरणात समजून देतो. कृतज्ञ म्हणजे कसं असतं, कृतज्ञता कशी असते. तर एकदा काय झालं, गौतम बुद्ध आहे ना, एका झाडाखाली तपश्चर्या करत होते. झाड होतं आंब्याचं. तिकून पोरं आले आणि दगड मारायला लागले. झाडाला दगड मारायचे, आंबा खाली पाडायचे, झाडाला दगड मारायचे, आंबा खाली पाडायचे. एका पोराने जोरात दगड मारला, तो दगड फोडायला लागला. डायरेक्ट गौतम बुद्धांचा डोक्यातून पडला. त्यांच्या डोक्यातून सारा रक्त निघायला लागलं. गौतम बुद्धांच्या डोळ्यातून खळा अश्रू वाहत होते. मुलांना वाटलं की खूप लागलंय, चला त्यांच्यापाशी जाऊन सांगूया आपण केलंय, माझ्याकडून चुकून झालंय, हे परत होणार नाही. गेला तो मुलगा गौतम बुद्धांपाशी म्हणाला, हे माझ्याकडून चुकून झाले, मला माफ करा, हे मला परत मी कधी करणार नाही, मला माफ करा. मला तुम्हाला लय त्रास होतोय का, लय त्रास होतोय का तुम्हाला, मला माफ करा, मी तुमचे माफी मागतो. तर तुमची मी माफी मागतो, मला माफ करा, मला माफ करा, माफ करा असं म्हणत मला गौतम बुद्ध म्हणत, मला दगड लागल्याचं दुःख होत नाही. तुम्ही जेव्हा हे दगड झाडाला मारायचे ना, झाडाला मारल्यानंतर तो आंबा खाली पाडायचा. हा दगड मला लागलाय, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही. ह्याला म्हणतात कृतज्ञ स्वभाव, ह्याला म्हणतात कृतज्ञता. तर हेच कृतज्ञता आपण जर गुरुबद्दल ठेवली, गुरुनिष्ठेबद्दल ही कृतज्ञता जर आपण ठेवली, तर जीवनात आपण यशस्वी होऊ शकतो. तर गुरुनिष्ठा कोणी केली, एकलव्याने केली. इतकी गुरुनिष्ठा तुम्हाला सांगतो, लहानपणी एकलव्याची अपेक्षा होती की आपण द्रोणाचार्यांकडे शिकावं. द्रोणाचार्यांकडे शिकावं. गेले द्रोणाचार्यांपाशी, म्हणजे आम्हाला शिकवा, आम्हाला धनुर्विद्या प्राप्त करायची. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाला, आम्ही शिकू शकत, आम्ही नीट जाती तुला शिकवत. पण एकलव्याच्या मनात खंत होती, काय मला शिकायचं ना, ह्याच गुरूंकडे शिकायचं, याच गुरूंची विद्या मला प्राप्त करायची, बाकी काही नाही. आला झाड, त्या झाडाच्या खाली द्रोणाचार्यांची मातीची मूर्त बनवून ठेवली. मातीची मूर्त. तो काय करायचा, रोज जायचा, तिला जाऊन विद्या प्राप्त करायला सुरुवात करायचा. एक बाण मारला का तो मूर्तीला विचारायचा, बरोबर आहे का, चुकीचं आहे का, बरोबर आहे का, चुकीचं आहे का. असं करत करत त्याने पूर्ण विद्या प्राप्त करून घेतली. एकदा काय झालं, द्रोणाचार्य आणि कौरव पांडव हे त्या वनातून जात होते. त्या वनातून जात असताना त्यांच्या पुढे कुत्रे उभं राहिलं, जोरात भुंकायला लागलं. इतका जोरात भुंकायला लागलं का ते कुत्र आवाज द्रोणाचार्यांना सहन होईना. तिकडून अचानक बाण आले, त्या कुत्र्याच्या तोंडात घुसले आणि कुत्र्याचा आवाज बंद झाला. कुत्र्याचा आवाज बंद झाला. द्रोणाचार्यांना काय वाटलं, बाण आले, कुत्र्याच्या तोंडात घुसले, कुत्र्याच्या तोंडात काहीतरी जखम झाली असेल, रक्त वाहत असेल, पटकन जाऊ तिथं ते बाण काढायला सुरुवात केली. एक बाण काढायला सुरुवात केली. सगळे बाण काढून झाले. पाहता इथं काय एक सुद्धा जखम ते कुत्र्याच्या तोंडात नव्हती. गुरु द्रोणाचार्यांना विशेष वाटलं, कुणी मारले असेल हे बाण. हे बाण इतक्या कौशल्याने मारलेलं आहे की कुत्र्यालाही जखम होणार नाही आणि कुत्र्याचं तोंडही बंद होईल. मग गुरु द्रोणाचार्य त्याचा शोध घालला. ते वनात गेले, सर्वत्र पाहायला लागले. तेवढ्यात त्यांच्या पुढे एक मुलगा उभा राहिला. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, काय रे, तू हे बाण मारले का. तो मुलगा म्हणला, हा मीच मारले बाण. तो नाव काय, तो मला एकलव्य. म्हणजे मला विश्वास पटत नाही, अजून एक काहीतरी करून दाखव, दुसरी विद्या करून दाखव. त्यांनी बाण काढला आणि फुलझाडांच्या दिशेने मारला. एक फुल विणत तो बाण जंगलाच्या दिशेत गेला. तो बाण पाहण्यासाठी गुरु द्रोणाचार्य त्या वनात गेले. वनात गेल्यानंतर ते झाड दिसलं, त्या झाडाखाली मातीची मूर्त दिसली. त्या मूर्तीपाशी तो बाण आणि त्या बाणातली असणारी फुलं त्यांना दिसली. तेव्हा त्यांना आश्चर्यचकित वाटलं की त्यांनी गेले आणि म्हणाले, काय रे, हे तू मारले, तुझे गुरु कोणी. तेव्हा एकलव्य म्हणाला, तुम्हीच माझे गुरु. द्रोणाचार्य म्हणाले, मी तर कधी तुला पाहिलं सुद्धा नाही, मी तुझा गुरु कसा. एकलव्य म्हणाले, लहानपणी मी तुमच्या जवळ आलो होतो, तुम्ही म्हणले मला शिकवता येणार नाही, मग मी
मातीची मूर्ती केली, त्या मातीच्या मूर्तीपासून विद्या प्राप्त करायला सुरुवात केली. असं करत मी सर्व विद्या प्राप्त केली. द्रोणाचार्याला विशेष वाटलं. कधी पाहिलं सुद्धा नाही एवढी विद्या. पण गुरु द्रोणाचार्याच्या मागे खंत होती. गुरु द्रोणाचार्यांनी मनापासून शिष्य मानलं होतं का नव्हतं. गुरु द्रोणाचार्य म्हणाले की जर हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ झाला तर. गुरु द्रोणाचार्य म्हणाले तुमच्या दोघांची शर्यत लावून पाहू, कोण जास्त उत्तम प्रकारचे बाण मारते. बाण मारलं, एकलव्य उत्तम प्रकार श्रेष्ठ ठरला. तेव्हा गुरु द्रोणाचार्य त्याच्यापाशी जाऊन म्हणाले, काय रे मी तुला एवढी विद्या शिकवली, माझी काही गुरुदक्षिणा भेटेल का? माघालते द्यायला तयार आहे. माघालते. द्रोणाचार्य म्हणाले, खरंच देशील? तुम्ही माघालते द्यायला तयार आहोत, तुम्ही फक्त बोला. तुझा उजवा हातचा अंगठा मार. विचार नाही केला, खंजर काढला, अंगठा कापून गुरुंच्या चरणापाशी ठेवून दिला. ही गुरुनिष्ठा आपल्या मनात पाहिजे. ही गुरुनिष्ठा जेव्हा आपण आपल्या मनात रुजवून घेऊ ना, तेव्हा ही गुरुनिष्ठेचं आपल्या फलक काही ना